नमस्कार विद्यार्थी मित्र हो. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवहार तोलाचा अर्थ, व्यवहार तोलातील व्यापार तोल नावाची संकल्पना, व्यापार तोलाचे 3 प्रकार, व्यवहार तोलाचे चालू खाते, व्यवहार तोलाचे भांडवली खाते इतका भाग आपण अभ्यासलेला होता. आताच्या लेक्चरमध्ये आपण व्यवहार तोलाच्या असमतोलाची किंवा प्रतिकूल व्यवहार शेषाची कारणे नेमकी कोणती आहेत, प्रतिकूल व्यवहार शेषाचे अर्थव्यवस्थेवर नेमके कोणते परिणाम होऊ शकतात आणि प्रतिकूल व्यवहार शेष दुरुस्त करण्याचे नेमके उपाय काय आहेत याच्या संदर्भात मांडणी करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, पहा, आपण व्यवहार तोलाचा अर्थ अभ्यासत असताना तो असा अभ्यासला होता की 1 वर्षाच्या कालावधीमध्ये देशातून निर्यात केलेल्या दृश्य वस्तू आणि सेवांचं मूल्य, त्याचबरोबर देशाने आयात केलेल्या दृश्य आणि अदृश्य वस्तू आणि सेवांचं आयात मूल्य या दोन्हींमधून निर्माण होणाऱ्या येण्या देण्यांचे हिशेबपत्रक म्हणजे व्यवहार तोल होय. या व्यवहार तोलामध्ये चालू खाते आणि भांडवली खाते असे 2 भाग आपण अभ्यासलेले आहेत. तेव्हा येणी देणी आंतरराष्ट्रीय व्यापार सातत्यानं होत असताना येणी देणी ही निर्माण होतातच. बऱ्याच वेळेला एखादा देश आर्थिक प्रगती करत असेल किंवा नव्याने आर्थिक विकासाच्या प्रवाहात सामील झालेला असेल तर त्या देशाचा व्यवहार तोल हा असमतोलित असतो, प्रतिकूल स्वरूपाचा असतो. त्याचबरोबर समजा एखादा देश वेगाने प्रगती करणारा असेल किंवा त्या देशाची लोकसंख्या मोठी असेल, देशात दारिद्र्य असेल, तर अशा वेळी देखील त्या संबंधित देशाचा व्यवहार तोल हा प्रतिकूल स्वरूपाचा असतो. आणि म्हणून आपल्याला सर्वप्रथम व्यवहार तोलाचा असमतोल म्हणजे काय हा भाग अभ्यासावा लागेल. व्यवहार तोलाचा असमतोल याचा अर्थ असा आपल्याला सांगता येईल, एखाद्या देशाने 1 वर्षाच्या कालावधीमध्ये जर समजा की आयात मूल्य हे निर्यात मूल्यापेक्षा अधिक असेल तर व्यवहार तोलात असमतोल निर्माण होतो. त्याचबरोबर जर समजा एखाद्या देशाचे निर्यात मूल्य म्हणजे येणी ही जर अधिक असतील आणि जर त्या संबंधित देशाचं आयात मूल्य किंवा विविध प्रकारची देणी ही जर कमी असतील तरी सुद्धा व्यवहार तोल हा असमतोलित होतो. मात्र व्यवहार तोल जरी असमतोलित होत असला तरी त्या व्यवहार तोलामध्ये हेराल्ड यांच्या मते किंवा किंडल वर्जन यांच्या मते त्यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो. जर समजा एखाद्या देशाचा व्यवहार तोल प्रतिकूल बनला म्हणजेच समजा त्या देशाचं आयातीचं मूल्य हे निर्यात मूल्यापेक्षा अधिक असेल, म्हणजे देणी जास्त असतील, येणी कमी असतील, तर तो संबंधित देश आपल्या देशाकडे उपलब्ध असलेली परकीय गंगाजळी वापरून, आपल्या देशाकडील असलेलं सोने विकून किंवा परदेशांकडून कर्जे घेऊन, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या कडून कर्जे घेऊन व्यवहार तोलामध्ये समतोल आणण्याचा प्रयत्न करतो. समजा एखाद्या देशाचा असा प्रतिकूल व्यवहार शेष अल्प काळासाठी 1-2 वर्षासाठी जर प्रतिकूल राहिला तर फारसा परिणाम होत नाही. मात्र सातत्यानं जर एखाद्या देशाला प्रतिकूल व्यवहार तोलाला सामोरं जावं लागत असेल तर त्या देशाची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे असं मानलं जातं. त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती त्याचे प्रतिकूल परिणाम दूरगामी होऊ शकतात अशा पद्धतीचं स्पष्टीकरण आपल्याला करता येईल. दुसरा भाग असा आहे, जर समजा वारंवार अनुकूल व्यवहार शेष होत असेल म्हणजे एखादा देश सातत्याने निर्यातीचं मूल्य अधिक निर्माण करत असेल, म्हणजे येणी अधिक असतील आणि आयातीचं मूल्य किंवा विविध प्रकारची देणी ही जर त्या संबंधित देशाची कमी असतील तर त्या देशाचा व्यवहार शेष हा अनुकूल स्वरूपाचा बनतो. अनुकूल स्वरूपाचा व्यवहार शेष अल्प काळासाठी बनणं हे कधीही फायदेशीर किफायतशीर असतं. मात्र वारंवार जर असा मोठ्या प्रमाणावरती जर तो अनुकूल बनत असेल
तर संबंधित देशातील जनतेला काही वस्तूंच्या उपभोगापासून वंचित राहावं लागतं असंही मानलं जातं, तेव्हा कोणताही देश सातत्यानं अनुकूल किंवा प्रतिकूल व्यवहार शेषामध्ये न राहता तो समतोलित अर्थव्यवस्थेमध्ये समतोलित व्यवहार शेषामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण करता येईल. म्हणजेच आपल्याला या भागामध्ये अनुकूल व्यवहार शेष म्हणजे काय, प्रतिकूल व्यवहार शेष म्हणजे काय, एवढा भाग बघितल्यानंतर आपण सातत्यानं व्यवहार तोलामध्ये असमतोल का निर्माण होतो, त्याची नेमकी कोणती कारण आहेत ती या भागामध्ये आपल्याला अभ्यासायची आहेत. तर त्याचा पहिला भाग असा असेल तो म्हणजे की प्रतिकूल व्यवहार तोलाच्या असमतोलाची नेमकी कारणं कोणती ती आपल्याला या भागामध्ये मांडावायची आहे. त्यातलं पहिलं कारण असं आहे ते म्हणजे की चलनवाढ. समजा जर देशामध्ये नवीन नोटा छापून मोठ्या प्रमाणावरती पैशाचा पुरवठा करून चलनवाढ केलेली असेल तर त्या देशातील जनतेच्या हाती अधिक पैसा जातो, तेव्हा त्या जनतेची खरेदी शक्ती वाढते. खरेदी शक्ती वाढल्यानंतर विविध वस्तू आणि सेवांची मागणी वाढायला लागते, तेव्हा परदेशातील आयात वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणावरती वाढते. तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती दरम्यानच्या काळात निर्यात होत नाही, त्यामुळे प्रतिकूल व्यवहार शेष निर्माण होतो किंवा व्यवहार शेषामध्ये प्रतिकूलता निर्माण होते, असमतोल निर्माण होतो आणि म्हणून चलनवाढीमुळे व्यवहार शेषामध्ये असमतोल निर्माण होतो असं आपल्याला सांगता येईल. म्हणून पहिलं कारण आपल्याला असं सांगता येईल की चलनवाढ हे होय. दुसरं कारण आपल्याला असं सांगता येईल की राष्ट्रीय उत्पन्नात बदल होणं. समजा देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सातत्यानं वाढ होत असेल, वेगानं वाढ होत असेल, तर त्या देशातील जनतेच्या हाती अधिक उत्पन्न जातं, तेव्हा त्या देशातील जनता वेगवेगळ्या प्रकारच्या विविध प्रकारच्या वस्तूंची मागणी, सेवांची मागणी मोठ्या प्रमाणावरती करण्यासाठी परावृत्त होते. तेव्हा त्यांची मागणीची पूर्तता करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती वस्तूंची आयात करावी लागते. देशातील वस्तूंचा देखील उपभोग वाढलेला असतो, त्यामुळे निर्यात कमी व्हायला लागते. म्हणजे एका बाजूला आयात वाढते आणि दुसऱ्या बाजूला निर्यातीवरती परिणाम होतो. देशातील जनतेचा उपभोग वाढल्यामुळे निर्यात वाढवण्यावर मर्यादा येतात, त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढल्यास असमतोल निर्माण होतो, व्यवहार शेषामध्ये असमतोल निर्माण होतो, असं दुसरं कारण हे आपल्याला सांगता येईल. हॅलो, कट केला नंतर कट करायला तेवढं कट करतो मी, थोडं कट करता येते पण. तिसरं अत्यंत महत्वाचं कारण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे की विनिमय दरात बदल होणं होय. व्यवहार तोलाच्या असमतोलाचं एक महत्वाचं कारण म्हणजे विनिमय दरातील बदल होय. समजा विनिमय दरामध्ये सातत्यानं बदल होत असेल, म्हणजे एक अमेरिकन डॉलर बरोबर 70 रुपये आहे, तो दर जर एक अमेरिकन डॉलर 75 रुपये झाला, एक अमेरिकन डॉलर 80 रुपये झाला, असं सातत्यानं जर तो बदलत गेला तर ज्या देशाची आयात मोठी असते त्या देशाला आयातीचं मूल्य मोठ्या प्रमाणावरती भागवावं लागतं आणि तेवढी मोठ्या प्रमाणावरती निर्यात नसेल तर निर्यातीपासून मिळणारं उत्पन्न हे मर्यादित राहतं, कमी राहतं. अशा वेळेला आयात मूल्याचं प्रेशर वाढतं आणि निर्यात मूल्य मात्र तेवढं राहत नाही. त्याचा परिणाम म्हणून व्यवहार शेषामध्ये असमतोल निर्माण होतो. म्हणून विनिमय दरातील बदलाचा परिणाम हा व्यवहार शेषाचा असमतोल निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतो. अशा पद्धतीचं स्पष्टीकरण हे आपल्याला या मुद्द्याच्या साहाय्यानं करता येईल. त्यानंतरचं भांडवलाचे स्थलांतर होणे. भांडवलाचे स्थलांतर याचा अर्थ काही देशांनी नव्यानं विकासाला सुरुवात केलेली असते, काही देश आणखीन वेगवान विकासाच्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतात, तेव्हा त्या देशामध्ये तांत्रिक भांडवल किंवा मोठ्या प्रमाणावरती यंत्रसामग्रीच्या स्वरूपातलं अत्याधुनिक स्वरूपाचं भांडवल हे नसतं. तेव्हा विकसित देशातील हे अत्याधुनिक स्वरूपाचं तांत्रिक आणि यांत्रिक स्वरूपाचं भांडवल हे विकसनशील देशांमध्ये अविकसित देशांमध्ये जातं, तेव्हा भांडवलाचं स्थलांतर होतं. आणि मग असं भांडवलाचं स्थलांतर झालं तर हे भांडवल प्रचंड महागडं असतं आणि मग त्याचं व्याज आणि त्या वस्तूंपासून मिळणारं उत्पन्न हे प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्या देशात ते पाठवत असतात.
अशा वेळेला इथं भांडवलाचं उड्डाण झाल्यामुळं असमतोल निर्माण होतो. म्हणजे महागडी यंत्रसामग्री खरेदी केल्याचं प्रेशर आयातीचं मूल्य वाढवतं आणि ताबडतोब निर्यात त्याच्यापासून होत नसल्यामुळं ही निर्यातीचं मूल्य मात्र मर्यादित राहतं. त्यामुळं असमतोल निर्माण होतो असं आपल्याला आणखी एक कारण हे सांगता येईल. त्यानंतरचं अत्यंत महत्वाचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे व्यापार चक्रे होय. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत वारंवार तेजी मंदीची व्यापार चक्रे ही निर्माण होत असतात. समजा एखाद्या देशामध्ये मंदी आली तर त्या देशामध्ये ती वस्तू आणि सेवांची मागणी ही घटलेली असते. त्यामुळं त्या देशामध्ये मागणीचा परिणाम हा लोकांच्या उत्पन्नावरती देखील होत असतो आणि त्यामुळे तिथं मागणी घटायला लागते, उत्पन्न घटायला लागतं. त्यामुळं त्या देशातील वस्तूंचा उपभोग हा घेणारा वर्ग कमी राहतो आणि परदेशातील वस्तू ह्या मोठ्या प्रमाणावरती घेण्याची शक्यता निर्माण होते. अशा वेळेला त्या देशाला ही व्यवहार तोलाच्या असमतोला देखील सामोरं जावं लागतं. त्यामुळे व्यापार चक्र हे कारण सांगता येईल. त्यानंतर आर्थिक विकास. एखाद्या देशाने जलद आर्थिक विकासाचं धोरण राबवलेलं असेल तर त्या देशाला परदेशातून आयात वस्तू मागवाव्या लागतात, परदेशातून भांडवली वस्तूंची आयात करावी लागते. त्याचबरोबर परदेशातून वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या भांडवली वस्तू, यंत्रसामग्री, वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणावरती होत असते आणि ताबडतोब मात्र निर्यातीत परावर्तन होत नसल्यामुळं निर्यातीचं मूल्य कमी राहतं, आयातीचं मूल्य वाढायला लागतं आणि व्यवहार तोलामध्ये असमतोल निर्माण होतो. म्हणजे देश आर्थिक विकासाच्या प्रगतीपथावरती जर असेल तरी देखील व्यवहार तोलामध्ये असमतोल निर्माण होतो असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचं विकसनशील देशांची उपभोग प्रवृत्ती. उपभोग प्रवृत्तीचा भाग अभ्यासत असताना असं दिसून येतं जे देश गरीब आहेत, ज्या देशांमध्ये विकास होत असतो तिथल्या लोकांच्या प्राथमिक गरजा देखील पूर्ण झालेल्या नसतात. त्यामुळे तिथं जसं उत्पन्न वाढेल तसं उपभोग प्रवृत्ती देखील वाढत असते. त्यामुळे त्यांची उपभोग प्रवृत्ती मोठी असते. विकसित देशातील जनतेच्या प्राथमिक गरजा पूर्ण झालेल्या असतात, भांडवली गरजाही बऱ्यापैकी पूर्ण झालेल्या असतात. त्यामुळे त्यांची उपभोग प्रवृत्ती कमी असते. विकसनशील देशात अशी उपभोग प्रवृत्ती वाढत असल्यामुळं आयात वस्तूंची मागणी वाढते, निर्यातीवरती मर्यादा येतात. त्यामुळं या ठिकाणी व्यवहार तोल असंतुलित होताना दिसून येतो. त्याचबरोबर आर्थिक विषमता हे एक महत्वाचं कारण सांगितलं जातं. आर्थिक विषमता याचा अर्थ असा की देशातील जनतेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप हे विषमतेनं झालेलं असणं होय. म्हणजे गरीब विविध योजनांच्या पासून मागास राहतात, त्यांना त्याचा लाभ मिळत नाही, त्यांचं उत्पन्न वाढत नाही. त्यामुळे गरीब हे गरीब राहतात तर श्रीमंत हे अतिश्रीमंत होण्याच्या पाठीमागं लागलेले असतात. त्यामुळे गरीब आणि श्रीमंतांमध्ये भेद निर्माण होतो आणि आर्थिक विषमतेची चटके हे मोठ्या प्रमाणावरती सहन करावे लागतात. त्यामुळं जर समजा अशी आर्थिक विषमता असेल तर मोठ्या प्रमाणावरती श्रीमंत वर्ग चैनीच्या वस्तूंची आयात करतो आणि त्याचं मूल्य हे द्यावं लागतं आणि गरीब वर्ग ही मोठ्या प्रमाणावरती प्राथमिक वस्तूंची, गरजू वस्तूंची मोठ्या प्रमाणावरती मागणी करत असतो. त्यामुळं त्याचंही मूल्य भागवावं लागतं. त्यामुळं आयातीचं प्रेशर वाढतं, निर्यात कमी व्हायला लागते आणि त्यामुळं व्यवहार तोलामध्ये असमतोल निर्माण होताना दिसून येतो असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर तुटीचा अर्थभरणा केल्याने देखील व्यवहार शेषामध्ये असमतोल निर्माण होताना दिसून येतो. म्हणजेच विद्यार्थी मित्र हो, समजा तुटीचा अर्थभरणा याचा अर्थ असा आहे की देशाचं उत्पन्न आहे त्या उत्पन्नापेक्षा जर सरकार खर्च अधिक करत असेल तर वित्तीय तूट निर्माण होते आणि ही तूट भरून काढण्यासाठी सरकार कर्जांची उभारणी करते, नवीन नोटा छापते आणि त्याच्यातून तुटीचा अर्थभरणा करते. जर सरकारने नवीन नोटा छापून तुटीचा अर्थभरणा केला तर मोठ्या प्रमाणावरती जनतेच्या हाती अधिक पैसा जातो, वस्तू आणि सेवांची मागणी वाढायला लागते, परिणामतः आयातीचं मूल्य वाढायला लागतं, आयातीचं प्रेशर वाढतं, निर्यात तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती होत नाही. त्यामुळं व्यवहार शेषामध्ये असमतोल निर्माण होतो. त्यानंतरचं आणखीन एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे वाढती लोकसंख्या होय. देशात
जर लोकसंख्या वेगानं वाढत असेल तर खाणारी तोंडे वाढतात, देशातील जनतेच्या वेगवेगळ्या गरजा वाढायला लागतात आणि त्याच्यामुळं देशातील साधन सामग्री, देशातील उत्पादन व्यवस्था या सगळ्या गरजा पूर्ण करू शकत नाही. त्याचा परिणाम परदेशातून वस्तू आणि सेवांची मोठ्या प्रमाणावरती आयात करावी लागते आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणावरती आयातीचं मूल्य वाढतं, निर्यात तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती वाढत नाही, त्यामुळं असमतोल निर्माण होतो असंही सांगता येतं. त्यानंतर प्रगत देशांची बंधने. बऱ्याच वेळेला प्रगत देश आपल्याकडून वस्तू घेण्यासाठी विकसनशील देशांवरती बंधने लादत असतात. म्हणजे विकसनशील देशांमधील वस्तूंची ते आयात कमी करतात आणि आपल्याकडील वस्तूंची मात्र मोठ्या प्रमाणावरती निर्यात करतात, तेही चढ्या भावानं करतात आणि त्याचा परिणाम संबंधित देशांच्या अर्थव्यवस्थेवरती होतो आणि आयातीचं मूल्य अधिक द्यावं लागतं, निर्यातीचं मूल्य मात्र तेवढं म्हणावं तेवढं मिळत नाही, कारण परकीय हे प्रगत देशांनी त्याच्यावरती बंधने घातलेली असतात आणि त्याचा परिणाम व्यवहारशेष प्रतिकूल होण्यास मदत होते आणि म्हणून प्रतिकूल व्यवहारशेषाचं एक कारण सांगितलं जातं. त्याचबरोबर परकीय वस्तूंबद्दल आकर्षण. बऱ्याच वेळेला लोकांना वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या वस्तूंच्या बद्दल प्रचंड मोठं आकर्षण असतं आणि ह्या परकीय वस्तूंच्या आकर्षणापोटी मोठ्या प्रमाणावरती मागणी केली जाते. अशी मागणी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढत असते आणि मग ह्या परकीय वस्तूंचं आकर्षण वाढलं तर त्या वस्तूंची मागणी वाढते, मागणी वाढली की आयात वाढते आणि ते आयातीचं प्रेशर हे अर्थव्यवस्थेवरती येतं आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती निर्यात वाढू शकत नाही आणि त्यामुळं व्यवहार तोलामध्ये असमतोल निर्माण होतो. तर विद्यार्थी मित्र हो, साधारणपणे आपण 10 ते 12 कारणं ही व्यवहार तोलाच्या असमतोलाची या ठिकाणी मांडलेली आहेत. यानंतर आपण दुसरा भाग यातला अभ्यासणार आहोत, तो म्हणजे व्यवहार तोलाच्या असमतोलाचे नेमके परिणाम काय होतात, हा एक भाग आपल्याला यामध्ये अभ्यासावायचा आहे. त्यातला पहिला परिणाम असा सांगता येईल तो म्हणजे की आयातीसाठी निर्यात वाढवावी लागते. जर समजा एखाद्या देशाला आयातीमुळे व्यवहार तोलाचा असमतोल निर्माण होत असेल, आयातीचं मूल्य सातत्यानं वाढत असेल, तर आयातीचं मूल्य भागवण्यासाठी निर्यात देखील वाढवावी लागते. त्यामुळं देशाला निर्यात वस्तूंच्या उत्पादनाला अधिक प्राधान्य द्यावं लागतं, देशातील जनतेच्या गरजा दूर राहतात, निर्यात वाढवण्यासाठी प्राधान्य करावं लागतं. त्यामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेवरती प्रतिकूल परिणाम होताना दिसून येतो. दुसरा मुद्दा आपल्याला असं सांगता येईल देशांतर्गत टंचाई. बऱ्याच वेळेला आयात मूल्य भागवण्यासाठी निर्यात वाढवावी लागते, त्यामुळे देशांतर्गत उपभोगासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंची टंचाई निर्माण होते आणि त्यामुळे देशांतर्गत टंचाई हा भाग देखील दिसून येतो. त्यामुळे देशात वेगवेगळ्या वस्तूंची टंचाई निर्माण होण्याची शक्यता ही निर्माण होते. त्याचबरोबर परदेशी स्वस्त आयात. म्हणजे बऱ्याच वेळेला इथं जो परिणाम होतो तो असा आहे की परदेशातील वस्तू ह्या स्वस्तात आयात केल्या जातात आणि त्याच्यामुळं देशातील उद्योगधंद्यांवरती त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणजे परदेशी स्वस्त वस्तू आल्या की देशी उद्योग बुडायला लागतात, देशातील ज्या वस्तूंची निर्मिती करणारे छोटे मोठे जे उद्योगधंदे असतात ते बंद पडायला लागतात. त्यामुळे देशी उद्योगांवरती मोठं संकट निर्माण होतं, असा एक मुद्दा सांगता येतो. त्यानंतरचा आणखी एक मुद्दा आपल्याला सांगता येतो तो म्हणजे सोन्याची निर्यात करावी लागते. जर समजा आयातीचं मूल्य प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलं आणि तेवढी निर्यात आपल्याला करणं शक्य नसेल तर देशाला आपल्याकडे असलेला उपलब्ध जो काही सोन्याचा साठा आहे त्याची निर्यात करावी लागते. त्या निर्यातीतून मोठ्या प्रमाणावरती ही परकीय देणी भागवावी लागतात. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरती अतिरिक्त ताण पडतो असंही आपल्याला सांगता येतं. त्यानंतर बेकारीत वाढ होते. जर समजा सातत्यानं व्यवहार तोल असमतोल होत असेल, मोठ्या प्रमाणावरती आयात वाढत असेल तर आयात वस्तू आपल्या देशामध्ये आल्यामुळं संबंधित वस्तूला पर्याय असणाऱ्या जवळचा पर्याय असणाऱ्या वस्तूंचं जे उत्पादन केलं जातं ते बंद होतं किंवा त्याच्यावर विपरीत परिणाम होतो आणि त्याचा परिणाम आपल्या देशामध्ये बेकारी वाढायला होतो. वेगवेगळे आयात वस्तू आल्या तर आपण आपल्या देशात वस्तूंची निर्मिती करू शकत नाही आणि परिणामतः बेकारीत मोठ्या प्रमाणावरती वाढ होते असं सांगता येईल. त्यानंतरचा आणखी एक मुद्दा सांगितला जातो तो दारिद्र्यात वाढ. कधीही असं सांगितलं जातं की दारिद्र्य हे बेकारी बरोबर येत असतं, त्यामुळं बेकारी वाढली की दारिद्र्य वाढायला लागतं. आयात वस्तू आल्या
की उत्पादन व्यवस्थेवरती परिणाम होतो, उत्पादन कमी व्हायला लागतं आणि तेव्हा मोठ्या प्रमाणावरती बेकारी निर्माण होते आणि एकदा बेकारी निर्माण झाली की दारिद्र्य वाढायला लागतं. देशाला दारिद्र्याच्या झळा त्या मोठ्या प्रमाणावरती सहन कराव्या लागतात. त्यानंतर सेवा व्यवसायावरती प्रतिकूल परिणाम होतो. म्हणजे देशामध्ये बँकिंग, विमा यासारख्या वेगवेगळ्या सेवा असतात, वाहतूक व्यवस्थेची सेवा असते, पर्यावरण दळणवळणाच्या ज्या सुविधा असतात, या सगळ्यावरती विपरीत परिणाम हा होत असतो. अशा पद्धतीचा एक मुद्दा आपल्याला सांगता येतो. त्यानंतर परकीय कर्जाचा सापळा. म्हणजे बऱ्याच वेळेला जर सातत्यानं आयात वाढायला लागली, निर्यात वाढू शकली नाही, तर एखाद्या देशाला परकीय कर्जाच्या विळख्यात अडकावं लागतं. अलीकडच्या काळामध्ये पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, हे देश परकीय कर्जाच्या सापळ्यात अडकलेले दिसून येतात. याचा अर्थ असा की जर व्यवहार तोल सातत्यानं असमतोल झाला तर त्याचे प्रतिकूल परिणाम होऊन परकीय कर्जाच्या सापळ्यामध्ये देश अडकण्याची शक्यता निर्माण होते. त्यानंतर सरकारी खर्चात वाढ होते. सरकारी खर्चात वाढ होणं याचा अर्थ असा की जर समजा मोठ्या प्रमाणावरती परकीय कर्ज घेऊन म्हणजे भांडवली खात्यावरती कर्ज घेऊन जर काही देशामध्ये विकास घडवून आणायचा असेल तर त्यावेळेला त्या कर्जांच्या साह्यानं मोठ्या प्रमाणावरती सरकारी खर्च देखील वाढवला जातो. मोठ्या प्रमाणावरती सरकारी खर्च वाढल्यामुळं देशामध्ये सरकारच्या खर्चाची चैन होते, मात्र जनतेच्या हाती काही लाभत नाही आणि त्याच्यामुळे सरकारी खर्चात वाढ झाल्यामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका पोचण्याची शक्यता निर्माण होते. त्यानंतर अत्यंत महत्वाचं एक परिणाम म्हणजे पर्यावरणीय बिघाड होतो. विद्यार्थी मित्र हो, बऱ्याच वेळेला परदेशी लोक वेगवेगळे विकसित देश दुसऱ्या देशामध्ये वस्तू आयात करत असतात, तेव्हा त्याच्या मोबदल्यात काही नैसर्गिक साधन संपत्ती, खनिज संपत्ती यांची लूट करत असतात आणि अशा वेळेला पर्यावरणीय बिघाड निर्माण होण्याची ही शक्यता ही मोठ्या प्रमाणावरती निर्माण होते. हा एक परिणाम आपल्याला सांगता येतो. विद्यार्थी मित्र हो, आतापर्यंत आपण 2 टप्पे अभ्यासले. व्यवहार शेषाच्या असमतोलाची कारणे, त्यानंतर व्यवहार समतोलाच्या असमतोलाचे परिणाम आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. यानंतर आपण तिसरा भाग यामध्ये अभ्यासणार आहोत, तो म्हणजे व्यवहार तोलाच्या असमतोल दुरुस्त करण्याचे उपाय नेमके कोणते आहेत ते आपल्याला या ठिकाणी मांडायचे आहेत. त्यातला पहिला उपाय आयातीत घट करणे होय. दुसरा उपाय निर्यातीत वाढ करणं होय. तिसरा उपाय चलनाचं अवमूल्यन करणं होय. चलनाचं अवमूल्यन करणे याचा अर्थ दुसऱ्या देशाच्या चलनाच्या संदर्भात आपल्या देशाच्या चलनाचं मूल्य कमी करणं होय. असं केल्यानं, अवमूल्यन केल्यानं देशाची निर्यात वाढते, आयात महाग होते, त्यामुळं व्यवहारातून दुरुस्त होण्यास मदत होते. त्यानंतर चलन घट करणं, देशातील भारी किमतीच्या नोटा रद्द केल्यास जनतेच्या हाती कमी पैसा जातो, चलन घट कमी होते, मागणी कमी होते, त्यामुळे आयात कमी करण्यास मदत होते. अशा पद्धतीचं स्पष्टीकरण आपल्याला सांगता येईल. त्यानंतर विनिमय दरात बदल केल्यास म्हणजेच आपल्या देशाच्या चलनाचं दुसऱ्या देशाच्या चलनात जे काही विनिमय होतो तो विनिमय दर बदलल्यास म्हणजे विनिमय दरामध्ये वाढ केल्यास तर आपल्या देशाला मोठ्या प्रमाणावरती असमतोल दुरुस्त करता येतो असं एक सांगता येतं. आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल, जागतिक बँक असेल, युनो असेल, सार्क असेल किंवा जगातील वेगवेगळ्या वित्तीय संस्था असतील, अशा वित्तीय संस्थांच्याकडून मदत घेऊन देखील व्यवहार तोल दुरुस्त करता येतो. अशा पद्धतीचं स्पष्टीकरण हे आपल्याला करता येतं. तर विद्यार्थी मित्र हो, या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण व्यवहार तोलाच्या असमतोलाची कारणे, परिणाम आणि दुरुस्त करण्याचे उपाय एवढा भाग अभ्यासलेला आहे. आपल्याला काही शंका असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये जरूर नोंद करा. धन्यवाद.